भगवान शिवजी और पार्वती माता का संवाद यहाँ पर चल रहा है। भगवान शिवजी कहते हैं पार्वती, और हुई एक कहूँ निज चोरी, सुनु गिरि जाति दृढ़मति तोरी, काग भुसुंडी संग हम दो, मनुज रूप जानहि नहीं को। एक बार मैंने चोरी की। पार्वती माँ हंसने लगी, बोले सब देवन के देव महादेव आप चोरी करते हो? कैसी चोरी की? काग भुसुंडी संग हम दो, मैं और काग भुसुंडी ने मिलकर चोरी की है। बोले किस प्रकार की? सांगितलं पार्वती, एकदा काय झालं, आम्हालाही बालरूप रामाचं दर्शन करण्याची इच्छा झाली, म्हणून काग भुसुंडी आणि मी, काग भुसुंडी माझ्या शिष्याचं रूप त्याने धारण केलं आणि मी गुरुचं रूप धारण केलं। विचार केला आहे त्या वेशामध्ये जर अयोध्येला जावं तर आम्हाला तर रामाचं दर्शन होणार नाही, परंतु आम्हाला बघूनच लोक दर्शनाची रांग लावतील, म्हणून साधूचा वेश धारण केला आणि शरयू पासून तर थेट अयोध्येपर्यंत लांब रांग लागलेली होती दर्शनाकरिता। कसं तरी आम्ही ते त्या ठिकाणी गर्दीत चढून त्या ठिकाणी गेट पर्यंत गेलो, परंतु आतमध्ये प्रवेश करायचा कसा, तिथे एक वॉचमॅन उभा होता, त्याने आम्हाला धक्के मारून मारून हाकलून लावलं। आता आम्हाला बोलता येईना, अरे काय आम्हाला हाकलून देतोस, तुला माहिती आहे का मी कोण आहे? भगवान बोले ना ते, पण असं सांगावं तर आपल्याला रामाचं दर्शन होण्याऐवजी आपलंच दर्शन लोक करतील। इसलिए हमने चोरी की पार्वती। आम्हाला धक्के मारून हाकलून दिल्यानंतर शरयूच्या काठापर्यंत आलो आम्ही, तिथेच आसन लावलं, डोळे मिटून रामाचं ध्यान करायला लागलो। राम प्रभू पाळण्यात पहुडलेले होते आणि रामाने मनामध्ये विचार केला, माझी आई मला दर्शनाकरिता पाठवणार नाही, काय करावं, काहीतरी विचार केला पाहिजे, म्हणून कौशल्या माईला कडावं म्हणून भगवान परमात्मा पाळण्यामध्येच रडायला लागले। एवढे रडतात की कौशल्या माईला सुद्धा ऐकत नाही। एक म्हातारी दासी काठी टेकत टेकत आली आणि कौशल्या माईला म्हणायला लागली, कौशल्या, रोज कितने लोग राम लला का दर्शन करने के लिए यहाँ आते हैं, मुझे तो ये लगता है कि हमारे लल्ला को किसी की नजर लग गई होगी, तो क्या करना पड़ेगा माँ? अगर कोई छोटे बच्चे की नजर उतारने वाला बाबा अगर मिल जाए तो हमारी बच्चे की नजर अगर उतर जाएगी तो लाला ठीक हो जाएगा। आणि मग दशरथजीने संपूर्ण नगरामध्ये दवंडी पिटवायला सुरुवात केली। है क्या इस बस्ती में ऐसा कोई बाबा जो छोटे बच्चे की नजर उतारना जानता है ऐसा कोई बाबा जो छोटे बच्चे की नजर उतारना जानता है? और पार्वती वो ऐसा कहते कहते हमारे पास में आए। उसने मुझे पूछा, बोले क्या करते हो महाराज, कहाँ रहते हो? बोले हिमालय की गुफा में रहते हैं महाराज। क्या करते हो? तपस्या करते हैं। क्या छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो? वो बोली अच्छी तरह से जानता हूँ महाराज, अच्छी तरह से जानता हूँ। आणि मग पार्वती ते दवंडीवाले समोर समोर आणि आम्ही त्यांच्या मागे मागे गेट पर्यंत आलो। ज्या वॉचमॅनने आम्हाला धक्के मारून हाकलून दिलं होतं ना, त्याला धक्के मारून आम्ही आतमध्ये प्रवेश केला, कारण राम प्रभूची ही लीला आहे। आतमध्ये प्रवेश केला, कौशल्या माईच्या महलात आम्हाला नेण्यात आलं। कौशल्या माई ने भी वहां जाकर वही पूछा, बोले कहाँ रहते हो महाराज? हिमालय की गुफा में रहते हैं माँ। क्या करते हो? बोले तपस्या करते हैं। क्या छोटे बच्चे की नजर उतारना जानते हो? बड़ी अच्छी तरह से जानता हूँ माँ। तो कौशल्या माई ने पूछा, क्या करना पड़ेगा महाराज? कुछ नहीं, आपके लाला को मेरी गोदी में देना पड़ेगा। तो कौशल्या माई ने मेरे राम लला को मेरे गोद में दिया पार्वती। मैं नीचे बैठा था, मेरे गोद में दिया, और उसकी तरफ मैं जब देखने लगा, हरिहराच्या चार नेत्रांचं मिलन झालं। और क्या हुआ पार्वती? राम प्रभु हंसने लगे और मैं रोने लगा। ये देखकर कौशल्या माँ कहती है, कितने अच्छे बाबा हैं, खुद रोते हैं और मेरे बच्चे को यहाँ शांत कर दिया इन्होंने। इकडून काग भुसुंडी म्हणत होता, महाराज तुमच्या तर मांडीवर राम भेटला, पण माझं कसं, मी कसं दर्शन करूं? मैंने उससे कहा, काग भुसुंडी, अरे पैर तो तेरे ही तरफ है, बातों बातों में तू भी पैर पकड़ ले, तेरा भी दर्शन हो जाएगा। उसने भी पैर पकड़ लिए, उसका भी दर्शन हो गया।
कौशल्या माँ ने दक्षिणा भी दी मुझे। अब ये नाटक था तो मुझे दक्षिणा भी लेनी पड़ी। भविष्य पूछा कौशल्या माँ ने, क्या महाराज आप छोटे बच्चे का भविष्य बताना जानते हो? मैंने भविष्य भी बताया पार्वती। जब ये 15 साल के होंगे एक महात्मा आएगा और इन्हें जंगल में लेकर चला जाएगा। कौशल्या माँ को बड़ा गुस्सा आया, बोले क्या कह रहे हो महाराज? तो मैंने कहा माता जी ये जंगल में जाएंगे लेकिन दुनिया में सुंदर नहीं, इतने सुंदरी से इनका विवाह होने वाला है। ऐसा जब बताया तो कौशल्या माँ हसने लगी। कारण मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं मुलगा जन्माला आल्या आल्या आपल्याला सासू होण्याची घाई होते। सासू आल्यावर मग सासू बनल्यावर मग असं वाटतं 2 वर्ष उशिरा केलं असतं तर बरं झालं असतं। कौशल्या माँ हंसने लगी। दक्षिणा दी कौशल्या माँ ने और दक्षिणा लेकर हम चल पड़े। सरयू की तट की तरफ आए। आश्चर्यजनक एक घटना घटी। कागभुसुंडी वहीं पर बैठा, आंखें बंद कर लिया और ध्यान करने लगा। मैंने पूछा कागभुसुंडी यही बैठे हो, चलना नहीं क्या नीलगिरी? बोले नहीं महाराज, आपने तो अभी अभी भविष्य बता दिया कि जब 15 साल के राम होंगे इसी जंगल से जाएंगे तो 15 साल तक यही बैठकर उनके नाम का जाप करूंगा। जब 15वें साल यहाँ से जाएंगे उनका दर्शन करूंगा और फिर नीलगिरी जाऊंगा। तो मैंने कहा पार्वती कागभुसुंडी आपको रुकना है रुको, मैं तो नहीं रुक सकता। मैं 2 दिन भी लेट गया तो मेरा गणेश कहेगा पप्पा नहीं आए, मेरा कार्तिक कहेगा पिताजी कहाँ गए, और मेरी पार्वती कहेगी मेरी मिस्टर कहाँ पर गए। मेरे पीछे बहुत बड़ा जंजाल है, मैं तो नहीं रुक सकता, आपको रुकना है वो रुको। वो वही रुक गए और मैं कैलाश पर चला आया। पार्वती इस प्रकार हमने चोरी की और एक कहू ने जो चोरी सुनो गिरिजा अति दृढमती तोरी। यानंतर गोस्वामी तुलसीदासजी महाराज नामकरण संस्काराचा विधी सांगतात। कारण भगवान परमात्मा आता हळूहळू थोडे मोठे व्हायला लागले। नामकरण संस्कार आणि नामकरण संस्कार बघा 12 दिवसाच्या आतमध्ये झाला पाहिजे। कारण नामकरण हा एक संस्कार आहे। 16 संस्कार शास्त्राने सांगितलेले आहे, त्यापैकी नामकरण हा सुद्धा एक संस्कार आहे। आणि नाव सुद्धा असं ठेवलं पाहिजे ज्या नावातून चांगला अर्थ निघेल, नाहीतर त्या नावाचा विपरीत परिणाम त्या मुलाच्या भविष्यावरती होत असतो। नाव चांगलं ठेवलं पाहिजे। आजकाल लोक काही नाव ठेवतात, कोणी चिनी मिनी पिनी ट्विंकल डिंपल काय काय नाव ठेवतात लोक। बरं झालं अजून रेती सिमेंट गिट्टी हे नाव ठेवत नाही, काही दिवसांनी ते पण ठेवतील लोक। पूर्वीचे लोक फार चांगले नाव ठेवायचे, नामदेव तुकाराम ज्ञानदेव मुक्ताबाई जनाबाई गंगाबाई असे नाव ठेवायचे। नाव चांगलं ठेवलं पाहिजे। एका सद्गुरू असताना बऱ्याच वर्षांनी कन्यारत्न प्राप्त झालं आणि मोठ्या हौसेने त्यांनी आपल्या मुलीचं नाव ठेवलं बीना। काय नाव ठेवलं? बीना। हळूहळू मुलगी मोठी झाली, शाळेत जायला लागली, कॉलेजमध्ये जायला लागली, शिकायला लागली, उच्च शिक्षण घेतलं, एवढी मोठी झाली, डॉक्टर झाली। डॉक्टर मोठा दवाखाना तिने उघडला आणि त्या दवाखान्याला मोठ्या हौसेने नाव दिलं बीना दाताचा दवाखाना। तिचं नाव बीना होतं ना मारा, बीना दाताचा दवाखाना। कोण जाणार त्या दवाखान्यामध्ये, म्हणून नाव विचार करून ठेवलं पाहिजे। आज समोर वशिष्ठ ऋषी बसलेले आहे, नामकरण संस्काराचा विधी चालतोय आणि नामकरण संस्कार करत असताना आज या ठिकाणी वशिष्ठ ऋषी सांगतात नाव कोणतं ठेवावं या मुलांना। क्यों? बोले हमारे बच्चे को रखने के लिए कोई नाम नहीं है क्या? बोले ऐसी बात नहीं है। हरि थारा प्रभु थारा, हरि थारा नाम चे हजार, काही नाम लिखवा करे। हरि थारा प्रभु थारा, हरि थारा नाम चे हजार, काही नाम सुमिरा करे। प्रभु थारा नाम चे हजार, काही नाम लिखवा करे।
भगवान की जय. मीच म्हणते बरं का जय. बोलिए पवन पुत्र हनुमान जी महाराज की. वाह और जोर से बोलिए संत सद्गुरु श्री गजानन महाराज की. आदि शक्ती गंगा माई की. कोणतं नाव याला ठेवायचं. बहुणी संती नामानी रूपानी च सुतस्यते गुणकर्माणुरूपाणी तान्यहम वेदनो जनः. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासी बाप रखुमा देवी वरू खूण बांधली कैसी. कोणतं नाव याला ठेवू म्हणून सांगितलं. जो आनंद सिंधु सुख रासी सी करते त्रैलोक सुपासी सो सुख धाम राम सनाम अखिल लोकदायक विश्राम. जो दुनिया को आराम देने वाला है, जो सिंधु आनंद का सिंधु है, आनंद का सागर है, तो उसका नाम यहाँ रखना पड़ेगा राम. बोलिए प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय. दुसऱ्यांदा नामकरण झालं भरतजींचं. आणि भरतजींचं नाव ठेवत असताना सांगितलं. विश्वभरण पोषण कर जोई ताकर नाम भरत अस होई. विश्वाचं भरण पोषण करण्याची क्षमता ज्याच्यामध्ये आहे त्याचं नाव भरत. कारण भगवान परमात्मा सुद्धा विश्वंभर आहे. विश्वंभर म्हणजे विश्वाचं भरण पोषण करणारा. तुम्ही कोणत्याही मजल्यावर राहा, साखरेचा डबा कितीही वर नेऊन ठेवा, मुंग्या तिथं बरोबर जातात. कोणी ऍड्रेस लिहून दिला का या कपाटामध्ये एवढ्या नंबरला साखरेचा डबा, असा मुंगीला कोणी चिठ्ठी वगैरे काही मेसेज मोबाईलवर कोणी पाठवला का गरजच नाही, बरोबर शोध लावत जाते. कितीही लांब ठेवा. कारण भगवान परमात्मा असा आहे जो चोर रात्र दिवस चोऱ्या करतो ना लोकांच्या घरी, त्यालाही भगवंत उपाशी झोपू देत नाही. सामान्यातल्या सामान्य जीवाला भगवंत उपाशी झोपू देत नाही. म्हणून मुंग्या बरोबर साखरेच्या डब्याजवळ जातात. विश्वभरण पोषण कर जोई ताकर नाम भरत असं होई. जाके सुमिरण ते रिपू नासा नाम शत्रुहन वेद प्रकाशा. ज्याच्या स्मरणाने शत्रूचा नाश होऊ शकतो त्याचं नाव ठेवलं शत्रुघ्न. घ्नहंती शत्रूचा नाश करणारा. नंतर ठेवलं लक्ष्मण धाम नाम प्रिय सकल जगत आधार. गुरु वसिष्ठ तेहि राखा लक्ष्मण नाम उदार. लक्ष्मण नाव ठेवलं. लक्ष्मण या शब्दाचा अर्थ आहे लक्ष्मण यस्य सहा इति लक्ष्मणः. लक्षाच्या ठाई ज्याचं मन केंद्रित आहे त्याचं नाव लक्ष्मण. काही लोक म्हणतात शबरीच्या आश्रमात गेल्यावर रामप्रभूने बोरं खाल्ली, लक्ष्मणाने का खाल्ली नाही? कारण त्याचं नाव लक्ष्मण आहे, त्याचं नाव भक्षमण नाही. भक्षमण असतं तर एकट्यानेच खाऊन घेतली असती पूर्ण. त्याला माहिती आहे 14 वर्ष जो निराहार राहणार आहे त्याच्याच हातून इंद्रजित मरणार आहे, म्हणून एकही बोर खाल्लेलं नाही. लक्ष्मण नाव ठेवलं. नामकरण संस्कार पार पडला. यानंतर संपूर्ण हे 4ही बालकांचा नामकरण संस्कार पूर्ण या ठिकाणी झाला. बोलिए चारो भैया की. राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न भैया की. नामकरण संस्कार पार पाडला आणि आता यानंतर बाललीलेला आरंभ या ठिकाणी प्रभू करतात. भागवतामध्ये ज्याप्रमाणे भगवान कृष्णाच्या बाललीला आहे तसं रामायणामध्ये प्रभू श्री रामचंद्रजीच्या बाललीला या ठिकाणी वर्णन करून सांगितलेले आहे. कधी कधी कौशल्यामाई आपल्या बाळाला जवळ घ्यायच्या आणि मांडीवर त्या ठिकाणी पाण्यामध्ये टाकून झोक्यामध्ये टाकून झोका द्यायच्या आणि पाण्यामध्ये टाकून झुलवत असताना सुंदर अंगाई म्हणायच्या. कौशल्या में तेरी तू मेरा तेरी यशोदा में तू मेरा शाह.
म्हणजे झालं. नाहीतर ताईने अंगाई म्हटलं आता झोपायला काहीच हरकत नाही असं म्हटल्यावर राम प्रभू गाढ झोपून जायचे. मात्र नाहीतर तुम्ही बसल्या बसल्या डुलकी लावाल. कथेमध्ये कसंही येऊन बसलं ना तरी उद्धारच आहे आपला. कसंही येऊन बसा, चुकून जरी एखादा येऊन बसला तरी उद्धारच आहे त्याचा. कधीही काही लोक कधीच जात नाही. कथा कीर्तन मुळीच लोकांना, काही लोकांना अजिबात आवडत नाही, अजिबात जाणार नाही कथा कीर्तनामध्ये. गावभर गप्पा करत बसतील पण कीर्तना कथेमध्ये येणार नाही, असे काही लोक असतात. अशाला एकाने जबरदस्ती पकडून आणलं कथेमध्ये. महाराज एक दृष्टांत सांगत होते कथेमध्ये. याला जबरदस्तीने पकडून आणलेलं होतं. महाराजांच्या दृष्टांतामध्ये चाललेलं होतं. येताना नवीन व्यक्ती येताना पाहिलं आणि महाराज म्हटली, येता या 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 या. बसला हा एका कोपऱ्यात सगळ्यात मागे जाऊन. म्हटलं बरं वाटलं तर बसायचं, नाही तर माग सटकाय ना. मा बसला खाली. महाराज म्हटले, बसता, बसा 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 बसा. याला 5 मिनिटं बरं वाटलं. नंतर याला डुलके यायला लागला, कारण जो कधीच ऐकत नाही त्याला मी निद्रा महाराणी लवकर प्रसन्न होते. याला वाटलं इथं बसणं काही बरे नाही, घरी जाऊन झोपलेलं बरं. खरं सांगू का तुम्हाला, एसी मध्ये झोपेच्या गोळ्या खाऊन जेवढी चांगली झोप येत नाही ना तेवढी चांगली झोप इथे बसून येते. उद्यापासून गाद्या घेऊन येत चला. याला वाटलं इथं बसणं काही बरं नाही, घरी जाऊन झोपावं, म्हणून उठला आणि घरी जायला लागला. महाराज म्हटले, जाता जा 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 जा. घरी गेला. हा गडगंज श्रीमंत होता चांगला घरी. त्याच रात्री याच्या घरी चोरांची टोळी आली. काही लोकांना कशी झोपेमध्ये उसणण्याची सवय असते, झोपेमध्येच उसणतात. आणि मग दिवसभर त्याने कथेमध्ये तेवढेच 3 शब्द ऐकले होते, बाकी काही याच्या कानात पडलंच नव्हतं, बाकी झोपेत गेलं होतं. म्हणून चोर आले याच्या घरी, तेवढ्यात हा उसणला, येता या 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 या. चोरांना वाटलं जागाच आहे हा, लपून बसले एका कोपऱ्यामध्ये. बसता बसा 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 बसा. चोरांना म्हटलं आता काही खरं नाही, इथे चोरी करून काहीच उपयोग नाही, चला घरी जाऊ. उठले घरी जायला निघाले. हा म्हटला, जाता जा 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 जा. झालं. दुसऱ्या दिवशी दिवस उगवल्याच्या नंतर चोरांना मात्र पश्चाताप झाला. विचार केला हा कसाही करून आपला शोध लावेल, कारण हा रात्री जागाच होता. आता सकाळी पोलिसांना घेऊन येईल, आपल्याला पकडून घेऊन जाईल. म्हणून चोरच याच्या घरी आले. म्हटले, क्षमा करा साहेब, काल रात्री आम्ही चोरी करण्याकरिता तुमच्या घरी आलो होतो, पण आम्हाला कळालं तुम्ही जागेच होते. आम्ही आलो या ठिकाणी, तुम्ही म्हणाले येता या 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 या. आम्ही लपून बसलो तेव्हाही तुम्हाला कळालं, बसता बसा बसा बसा. मग आम्ही पळ काढला तर तुम्ही म्हणाले जाता जा जा जा. मग याला संपूर्ण इतिहासच लक्षात आला. त्या दिवसापासून हा रोज भागवतात यायला लागला. म्हणून भागवता कीर्तनामध्ये, रामायणामध्ये चुकून जरी एखादा येऊन बसला त्याचं वाईट काहीच होणार नाही. झालं तर चांगलंच होईल, वाईट नाही होणार काही. चुकून जरी एखादा येऊन बसला तर कदाचित चांगलं, कदाचित नाही झालं, पण वाईट काहीच होणार नाही, चांगलंच होईल. आणि म्हणून या ठिकाणी सुंदर लोरी म्हणायची कधी कधी कौशल्यामाई रामप्रभूला झोपी घालायची. हळूहळू रामप्रभू मोठे व्हायला लागले, ठुमकत ठुमकत चालायला लागले, रंगायला लागले. आणि जेव्हा एक सुंदर बाललीला या ठिकाणी सांगितली आहे गोस्वामी तुलसीदासजी महाराजांनी. एकदा भोजन करत बोल जमराजा, नहीं आवत तजी बाल समाजा. दशरथजी भोजन करत होते आणि भोजन करता करता आवाज दिला, रामा बेटा ये जेवण करायला. पिता बोलवतात, राम प्रभू येत नाही, आपल्या मित्रांमध्ये खेळण्यामध्येच व्यस्त राहतात. पण कौशल्यामाईने हाक मारली, राघव आओ बेटा इधर. आणि कौशल्यामाईने हाक मारल्यानंतर मात्र प्रभू ठुमकत ठुमकत आले आणि कौशल्यामाईची कंबरच धरली. महाराज का? कारण दशरथजी ज्ञान आहे आणि कौशल्या प्रेम आहे. भगवान परमात्मा ज्ञानापासून कोसो दूर राहतो आणि प्रेमाच्या जवळ येतो. एखाद्याला जर असं वाटत असेल मी फार ज्ञानी आहे, फार ज्ञान माझ्याकडे आहे, अशा माणसाकडे भगवंत कधीच येत नाही. कारण तुका म्हणे राहे
शहाणिया दुरी. पण एखाद्या माणसाला वाटत असेल देवा मला तर काहीच येत नाही रे, काहीच नाही. काही लोकांना विठ्ठल पण म्हणता येत नाही, ते म्हणतात इठल 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 करतात. तरी भोडे बाडे जन गाताती साबडे, तयाचे प्रेम आवडी विठ्ठला. भगवंत त्यांच्या जवळ जातो. आणि या ठिकाणी शहाण्या माणसापासून, ज्याला स्वतःला मी खूप मोठा आहे, मोठेपणाची ज्याला सवय आहे, अशा माणसापासून भगवंत लांब राहतो. काही लोकांना मोठेपणा करायची फार सवय, महाराज फारच सवय. अशीच एक महिला होती, मोठेपणा करायची फारच सवय तिला. एक दिवस तिच्या घरी पाहुणे येणार होते आणि तिने तिच्या घरी एक रामू नावाचा सेवक होता काम करण्याकरिता. त्याला सांगून ठेवलं आज दुपारी पाहुणे घरी येणार आहे आणि त्यांच्या समोर मी तुला एक एक काम सांगेल, पण तू मला विचारायचं नाश्ता कर. असं जर तुला म्हटलं तर तू म्हणायचं मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जपानी आणू की इंडियन आणू. असं जेव्हा विचारलं तर मी तुला सांगेन नाही नाही आपलं इंडियनच बरं आहे. झालं दुपारी पाहुणे आले घरी. आल्यानंतर बाईसाहेबांनी आवाज दिला रामू. हा बोला बाईसाहेब. अरे जरा पाहुण्यांसाठी या ठिकाणी सरबत करून आण. मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जपानी आणू की इंडियन आणू. नाही नाही म्हटलं इंडियनच बरं आहे, आपलं इंडियनच घेऊन ये. दुसरं नव्हतंच तिच्याकडे, परंतु मोठेपणा. आणि मग हळूहळू सरबत झालं. काही वेळ गेला, पुन्हा तिला वाटलं आता पाहुण्यांना नाश्ता द्यावा. आवाज दिला रामू. हा बोला बाई साहेब. अरे पाहुण्यांसाठी नाश्ता बनवून आण. विचारायला लागला मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जपानी आणू की इंडियन आणू. नाही नाही म्हटले आपलं इंडियनच बरं, इंडियनच आण. झाला नाश्ताही झाला. आणि मग आणखी भरपूर वेळ निघून गेला. पाहुणे म्हटले आता थोडी चहा पिण्याची इच्छा आहे. मग पुन्हा ऑर्डर दिली बाईसाहेबांनी रामू. हा बोला बाईसाहेब. अरे पाहुण्यांसाठी जरा चहा बनवून आण. मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जपानी आणू की इंडियन आणू. नाही नाही आपला इंडियनच बरा, इंडियनच आण. चहा पाणी नाश्ता सगळं झालं. 5-5:30 वाजत आले आणि मग यांना प्रश्न पडला पाहुणे मंडळींना आपण सकाळपासून आलोय पण यजमान अजून दिसले नाही यांचे. म्हटले मॅडम यजमान कुठे, त्यांची भेट नाही झाली अजून. आवाज दिला बाईसाहेबांनी रामू. अरे यजमानांना घरी बोलवून आण, साहेबांना बोलवून आण. मॅडम अमेरिकन आणू की रशियन आणू, जपानी आणू की इंडियन आणू. पाहुण्यांनी तोंडालाच हात लावला. म्हटले या बाईने 4 नवरे कधी केले काही लक्षातच आलं नाही. म्हणून जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणून तर तुकोबारायांनी भगवंताला लहानपणा मागितलेला आहे. लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर त्यासी अंकुशाचा मार. लहानपण मागितलं. आज लहान स्वरूपामध्ये भगवान परमात्मा आहे. आणि लहानपणा हा प्रत्येकाला, कितीही मोठ्या वयाचा आपण असलो लहानपणा असला पाहिजे. मी तुमच्यापेक्षा वयाने किती लहान आहे तरी तुम्ही सर्व लोक मला नमस्कार करतात. तुम्ही मला नमस्कार करावा असं मला अजिबात वाटत नाही. आणि मला सुरुवातीला फार असं वाईट वाटायचं, आपल्यापेक्षा एवढी मोठी माणसं आपल्याला नमस्कार करतात. परंतु नंतर मला एका व्यक्तीने सांगितलं तुम्ही मला नमस्कार करत नाही, 7 दिवस माझ्यामध्ये जो वक्ता आहे ना त्या वक्त्याला तुम्ही नमस्कार करता. आणि म्हणून आपण जीवनात कितीही मोठं झालं तर नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. नम्रता हा आपल्या जीवनामध्ये, प्रत्येकाच्या जीवनामध्ये असलीच पाहिजे. ठुमक चलत रामचंद्र बाजत पैजनिया. ठुमक चलत रामचंद्र ठुमक चलत ठुमक 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 चलत रामचंद्र बाजत
बांधत पैजनिया घुमक चलत किलकिलात उठत धाय किलकिलात उठत धाय गिरत भूमि लटपटाय किलकिलात उठत धाय गिरत भूमि लटपटाय धायात गोद लेत धाय माय गोद लेत दशरथ की रनिया घुमक चलत रामचंद्र बांधत पैजनिया घुमक चलत रामचंद्र तुलसीदास अति आनंद तुलसीदास अति आनंद अति आनंद अति आनंद तुलसीदास अति आनंद निरख के निरख के मुखारविंद रघुबर की छवि समान रघुवर की छवि समान रघुवर मुख बनिया घुमक चलत रामचंद्र बांधत पैजनिया घुमक चलत रामचंद्र बांधत पैजनिया घुमक चलत रामचंद्र 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 आणि म्हणून दशरथजी ज्ञान आहे आणि कौशल्या प्रेम आहे. दशरथजी बोलवतात प्रभू येत नाही आणि कौशल्या जब बोल न जाई ठुमुकी ठुमुकी प्रभू चलिय पराई. कारण दशरथजी ज्ञान आहे आणि कौशल्या प्रेम आहे. ज्ञानापासून लांब असतो भगवान परमात्मा आणि प्रेमाच्या मात्र जवळ येतो. उद्धवजीला त्यांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा अहंकार निर्माण झालेला होता आणि भगवान परमात्म्याला त्याला गोपिकांची प्रेम लक्षणा भक्ती दाखवून द्यायची होती. म्हणून सांगितलं, उद्धवा एक काम का करत नाहीस, जाणा तू आणि माझ्या भक्तांना माझ्या या गोपिकांना ज्ञानाचा उपदेश करून ये. उद्धवजी मनातल्या मनात म्हणतात, बघा भगवंतही कसे आहे, मारना है चूहा और भेज रहे है रायफल लेके. एवढा अभिमान झाला उद्धवाला. एवढा ज्ञानी मी उद्धव आणि त्या खेड्यातील अडाणी अशिक्षित गोपिकांना ज्ञान सांगण्यासाठी भगवान परमात्मा मला पाठवतात. तरी सुद्धा भगवंताची आज्ञा आहे, नाही म्हणता येत नाही. म्हणून उद्धवजी गोकुळामध्ये आले आणि ज्या वेळेला गोपिकांची अवस्था पाहिली, एक पाण्याचा झरा वाहत येताना दिसत होता. गोकुळातील लोकांना विचारलं, हा कशाचा प्रवाह आहे? म्हटले, बाबा हा प्रवाह नाही, गोपिकांनी भगवान परमात्म्याच्या विरहात जे अश्रू ढाळलेले आहे ना,
त्याचा हा प्रवाह आहे. त्या प्रवाहाच्या दिशेने गेल्यावर जेव्हा उद्धवजीला समोर गेल्यावर कळालं काय गोपिकांची अवस्था झालेली आहे. एक गोपिका यमुना माईच्या त्या काठावरती केसाच्या गुंडाळ्या करत बसलेली आहे. एक गोपिका झाडाशीच बोलत होती. एक गोपिका कृष्णासारख्या खोड्या करत होती. एक गोपिका कृष्ण समजून स्वतःच स्नान करत होती. एक गोपिका तर अशी होती भिंतीवर तिने चित्र काढलं भगवान कृष्णाचं. एवढं सुंदर चित्र रेखाटलं, परंतु भगवान परमात्म्याचं चित्र रेखाटत असताना तिने चित्राला पायच काढले नाही. उद्धवाने मागून पाहिलं आणि उद्धवजी म्हणतात हो काय सुंदर चित्र काढलंय. सुंदर मोर मुकुट, वैजयंती माळा सुंदर या ठिकाणी काढलं, पितांबर सगळं काढलं, पण तुम्ही देवाला पाय का नाही काढले. ती गोपिका म्हटली उद्धवजी तुम्हाला असं वाटतंय का माझं लक्ष नाही. मी मुद्दाम त्याला पाय काढले नाही. का? अरे त्या कृष्णाला पाय होते ना म्हणून तो गोकुळ सोडून निघून गेला. आता याला जर पाय काढले तर हाही आम्हाला सोडून निघून जाईल म्हणून तिने चित्राला पाय काढले नाही. काय भाव आहे महाराज गोपिकेचा. ही गोपिकांची अवस्था पाहिली आणि उद्धवजी म्हटले मी तुम्हाला ज्ञान सांगण्याकरिता आलेलो आहोत. उद्धवजीला गोपिका म्हणतात काय ज्ञान सांगणार उद्धवा तू आम्हाला. म्हटले बसा तर खरं तुम्हाला मी ज्ञान सांगणार आहे. सर्व गोपिका खाली बसलेले आहे. याने प्रवचनाला सुरुवात केली. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. प्रवचनाला आरंभ केला आणि उपदेश करायला लागला. ईश्वर सर्वभूताना एक राही के हजार हिस्से, उसमें मेरा मौला बसे. मुझको तू क्या ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में. ना मैं मंदिर ना मैं मस्जिद, ना कभी कैलाश में. हरि देखन मैं गया पहुंचा हरिद्वार. पग थके हरि ना मिला, हरि था मेरे द्वार. मैंने सोचा हरि बाहर, हरि था हृदय माही. आडी काटी कपट की थी, कपट से दिखावत नाही. विठ्ठल जडी स्थळी भरला हरिता, ठाव नाही उरला. सगळं सांगून चुकला उद्धव. एक गोपिका उठून उभी झाली. सांगितलं उद्धवा बंद कर तुझी बडबड, या ज्ञानाची गरज नाही आम्हाला. अरे हे ज्ञान वैराग्य सर्व आमचा कृष्णच आहे. आम्ही आंघोळ जरी करतो तरी असं समजतो की आमच्या कृष्णाची आंघोळ. अरे आम्ही जेवण जरी करतो तरी असं जेवण करतोय की जणू काही कृष्णाला खाऊ घालावं. एक गोपिका म्हटली का ग जेव्हापासून भगवान कृष्ण गोकुळ सोडून गेले ना तेव्हापासून माझ्या स्वप्नातही या ठिकाणी आले नाही. दुसरी गोपिका म्हटली तू फार भाग्यवान आहेस. ज्या अर्थी तुला स्वप्न पडते म्हणजे तू रात्री झोपत असली पाहिजे. अगं ज्या दिवसापासून भगवान कृष्ण सोडून गेले ना गोकुळ त्या दिवसापासून मला अजून झोप सुद्धा लागलेली नाही. ज्या वेळेला ही अलौकिक भक्ती उद्धवाने पाहिली ना, एवढा कठोर असलेला उद्धव, एवढं कठोर हृदयाचे असलेले उद्धवजी, एवढा ज्ञानाचा अभिमान झालेले उद्धवजी, त्यांनाही पाझर फुटला महाराज. आणि उद्धवजी त्याच ठिकाणी नेत्रामधून अश्रू वाहतात. ज्ञानाचा अभिमान घेऊन आलेले उद्धवजी 2 दिवसासाठी आले होते गोकुळामध्ये. तब्बल 6 महिने राहिले उद्धवजी. गोपिकांचा गुरु बनण्याकरिता आले होते. गोपिकांचा शिष्य बनून परत गेले उद्धवजी. ढसाढसा रडतात उद्धवजी आणि गोपिकांना म्हणतात हे गोपिकांनो आज मला कळालं तुमचं प्रेम किती मोठं आहे. आज मला कळालं तुमच्या प्रेमामध्ये का ताकद आहे. आज मला कळालं भगवान परमात्मा सारखे का रडतात तुमच्यासाठी. आज मला कळालं. आणि म्हणून गोपिका सांगतात उद्धवा उधो सुधो सब भये सुनिए गोपिका के बोल. ज्ञान बजावे टीम की और प्रेम बजावे ढोल. अरे ज्ञान एका टिमकी सारखा आहे, टिमटिम वाजून बंद होईल, परंतु प्रेम एका ढोलासारखा आहे ज्याचा आवाज गगनापर्यंत जाऊन पोहोचेल असं म्हणतात. माधांचे संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज यांचं नाव आपण सर्वांनी ऐकलं असेल. प्रज्ञाचक्षु जे जन्मतःच आंधळे होते, परंतु अपार भक्ती जीवनामध्ये संत गुलाबराव महाराजांनी केली. हा प्रसंग मी याकरिता सांगितला की आता मी जो प्रसंग तुम्हाला सांगते आहे त्या प्रसंगाला अनुरूप हा प्रसंग आहे. उद्धवाला इच्छा झाली आपण गोपिका बनावं.
संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज हे दोन्ही डोळ्यांनी आंधळे होते, परंतु स्वतःला ज्ञानेश्वर महाराजांची कन्या समजायचे आणि भगवान कृष्णाची पत्नी मानायचे. त्यांच्या मंदिरामध्ये जर तुम्ही गेलात, त्यांचे फोटो जर तुम्ही पाहिले तर गोपिकेसारखा सुंदर शृंगार गुलाबराव महाराज करायचे. अजूनही त्यांना तसा शृंगार केला जातो. स्वतःला ज्ञानेश कन्या समजायची, अजूनही त्यांच्या नावासमोर ते लागतं. श्रीकृष्ण भार्या ज्ञानेश कन्या प्रज्ञा चक्षु संत श्रेष्ठ गुलाबराव महाराज. स्वतःला गोपी या ठिकाणी समजायचे. गोपी होणं एवढं सामान्य नाही. नवे नवे इथे पुरुष जरी जन्माला आलेला असेल तर पुरुष सुद्धा हा पुरुष नसून आमचे संत सांगतात की ईश्वर प्रत्येक या संपूर्ण जगामध्ये पुरुष जर कोणी असेल, उत्तम पुरुषस्त्वन्य परमात्मा तुदारुतः गीतेमध्ये भगवंत वर्णन करतात. भगवंत सोडून या जगात कोणी पुरुष नाही, सगळे गोपी आहे, सगळे स्त्री आहे. आणि हाच भाव उद्धवाच्या मनामध्ये सुद्धा निर्माण झाला. म्हणून उद्धवाने असं वर्णन आहे, गोपिकांसारखी जशी गुलाबराव महाराज गोपिकांसारखे वस्त्र परिधान करतात, उद्धवाने गोपिकांचे वस्त्र परिधान केले, बिंदी लावली, हातामध्ये बांगड्या घातलेल्या आहे, सुंदर स्त्रीचा शृंगार उद्धवाने केला आणि गोपिकांच्या सोबत मिळून भगवान परमात्म्याची आराधना उद्धवजी करायला लागले. मारी चोंदडी बसंती. इथे बसल्यापैकी कोणाकोणाला गोपी बनायचं आहे त्यांनी हात वरती करा, हात वरती करा, सर्वांनी करा, सभी को हात. तुम्ही मारी चोंदडी बसंती रंगाई दे रे मारा सावरिया, रंगाई दे रे मारा सावरिया में थारा संग डोलूंगी, सावरिया में तू थारा संग डोलूंगी. हे माने ले रे ले रियो रंगाई दे रे मारा सावरिया
बोलिए सीताराम भगवान की जय. गेली ना झोप उडून तुमची? झोपच नव्हती आली तुम्हाला. आणि म्हणून काय सुंदर भजन केलं आपण सर्वांनी. एकदा आपल्या सर्वांसाठी आपणच टाळी वाजूया. स्वतःचं कौतुक करायला शिका जीवनामध्ये. हे जग आपलं कौतुक कधीच करणार नाही. एखाद्या दिवशी आपली गोष्ट जर आपल्याला आवडली ना, असा हात घ्यायचा आणि स्वतःची शाबासकी स्वतः द्यायची. कोणाची वाट नाही बघायची. हे जग आपल्याला कधीच चांगलं म्हणणार नाही, लक्षात घ्या. भजनात गेला तर म्हणेल टाळ कुठे आहे, दारूच्या दुकानात गेला तर म्हणेल दारोडे आहे. हे जग कधीच चांगलं म्हणणार नाही. हे घोड्यावरही बसू देत नाही आणि पैदलही चालू देत. तुम्ही भागवत ऐकायला, रामकथा ऐकायला आले म्हणजे तुम्हाला गावात सगळे लोक चांगलेच म्हणतात का? अजिबात नाही. हिला काय काम आहे का? उठली सुटली जाऊन बसते. म्हणून जगाकडे लक्ष देऊ नका. स्वतःचा आनंद स्वतः घ्या जीवनामध्ये. कारण ज्या वेळेला तुमच्या जीवनात दुःख येतं त्यावेळेला हे लोक नाही आहेत तुमचं दुःख दूर करण्याकरिता. मग तुमच्या जीवनात आनंद आला म्हणजे या लोकांना काय अधिकार आपल्या आनंदामध्ये विघ्न यांनी निर्माण करावं? अजिबात चिंता करायची नाही. जगाची बिनधास्त आनंद घ्यायचा जीवनाचा. सुखाने जीवन जगायचं. पुन्हा पुन्हा जन्म मिळत नाही मानवाचा. भरपूर आनंद घेऊन घ्यायचा. वा. आणि म्हणून उद्धवाला गोपी भाव त्या ठिकाणी प्रगट झाला आणि उद्धवजीने गोपी भाव धारण करून त्या ठिकाणी भरपूर नामस्मरण आणि मागितलं, मारो थारा संग रचा शोभत का? कारण जेने हे विश्व निर्मियले, महर्षी देवा संस्थापिले, 21 स्वर्गात धरिले, सत्ता मात्रे आपुलिया, ही संपूर्ण त्यानंच निर्माण केलंय म्हणून त्याच्या मुखात हे शोभत. गेले बागेमध्ये त्या ठिकाणी आणि सीतामाई अष्टसखींच्या समवेत सुद्धा बागेमध्ये गौरी पूजन करण्याकरिता जेव्हा निघाल्या होत्या तेव्हा एका सखीने पाहिलं की राम प्रभू बागेमध्ये आलेले आहे. और दूर से दिखाया देखो जानकी ओ है राम. आणि मग दाखवलं आणि ती बाजूला होऊन गेली. कारण आत्ताची सीता साधक आहे, तिची सखी तिचा सद्गुरू आहे आणि राम प्रभू तिचं साध्य आहे. ती बाजूला का झाली याचं कारण मी तुम्हाला सांगते आहे. कारण साधकाने या ठिकाणी सद्गुरूने साधकाला त्याचं साध्य दाखवून दिलं की सद्गुरू बाजूला होऊन जातात. सद्गुरूचं काम मग शिल्लक राहत नाही. लग्नामध्ये जसं नवरदेवाच्या बापाचे रुसवे फुगवे कुठपर्यंत, मला पहिला फेटा का बनला नाही, मी नाही ना समोर, नवरदेवाचा बाप आहे मी. अरे तुझंच नाव आहे बाबा पत्रिकेत, काही दुसऱ्याचं नाव थोडीच टाकलं. मी नाही ना, पहिला नमस्कार मला का नाही केला. हे कुठपर्यंत चालतं? शुभमंगलम सावधान होईपर्यंत. लिखा लिखी की बात नहीं, देखा देखी की बात. लिखा लिखी की बात नहीं, देखा देखी की बात. दुल्हन को दुल्हा मिल गए, फीकी पडी बरात. तोपर्यंत रुसवे फुगवे चालतात. नंतर नवरदेवाचा बाप उपाशी जरी गेला तरी त्याला कोणी विचारत नाही. एकदा अक्षता पडल्या की तुमचं काम झालं, तुम्हाला कोणी विचारत नाही. लिखा लिखी की बात नहीं, देखा देखी की बात. दुल्हन को दुल्हा मिल गए, फिकी पडी बरात. म्हणून सद्गुरूने साधकाला साध्य दाखवलं, सद्गुरू बाजूला होऊन गेले, सद्गुरूचं काम संपलं. सीतामाईने रामप्रभूकडे पाहिलं आणि रामप्रभूने सीतामाईकडे पाहिलं. रामप्रभू लक्ष्मणजीला सांगतात, तात जनक तनयाय सोई, धनुष यज्ञ जेहि कारण होई. लखन देखो ये जनक जी की पुत्री है, इसी के कारण धनुर्यज्ञ चल रहा है. लखन जी कहते हैं माता जी ने तो मेरी तरफ देखा ही नहीं. सीता माँ ने एक भावुक दृष्टि लखन जी की तरफ भी डाली, राखें बंद कर ली. जीवनभर डोळे प्रवास करतात, डोळे लागतात उघडतात, लागतात उघडतात का? कारण यांचा प्रवास चाललेला आहे. घरून तुम्ही निघालात की तुमच्या पायाचा प्रवास चालू होतो. एक पाय समोर, एक पाय मागे, एक पाय समोर. या पेंडॉल मध्ये आल्यावर चालता का तुम्ही? प्रवास संपला तुमचा, इथपर्यंतच होता. भगवंताचा दरबार मिळाला ना, आता चालायची गरज नाही. आणि म्हणून डोळे बंद केले सीतामाईने. त्यावेळेला सख्या सांगतात, चलो सीते ये कल भी आएंगे लेकिन हमें गौरी पूजन करना है.
रामप्रभू लक्ष्मणजी परत गेले, गुरुजीला सांगितलं. गुरुजीला सांगताना सांगतात काय रामप्रभू, आम्ही बागेमध्ये गेलो होतो. बोले गुरुजी हम बगीचा में गए थे, वहां जनक जी की पुत्री सीता आई थी, जानकी आई थी, उसे देखने में देर हो गई महाराज. किती शुद्ध अंतकरण आहे रामप्रभूचं. आजकालचा मुलगा सांगेल का, गुरुजी मी घरून वेळेवरच निघालो होतो, पण एक बागेत सुंदर मुलगी दिसली, तिला बघता बघता मला शाळेत यायला उशीर झाला. सांगेल एवढं? नाही सांगणार. पण रामप्रभू आहे, काही अंतर ठेवत नाही. बोले गुरुजी बगीचा में जनक जी की पुत्री सीता आई थी, जानकी आई थी, उसे देखने में देर हो गई महाराज. और जब अंतकरण की विशुद्धि हो जाती है, आशीर्वाद मांगना नहीं पड़ता. कुछ लोग कहते हैं आशीर्वाद दो, आशीर्वाद कभी मांगने से नहीं मिलता, मांगने पर जो मिलता है उसे आश्वासन कहते हैं. नेता लोग कहते ये करेंगे वो करेंगे सब करेंगे और कुछ भी नहीं करते, उसे आश्वासन कहते. मांगने पर मिलता है उसे आश्वासन कहते हैं, बिना मांगे मिलता है उसे आशीर्वाद कहते हैं. और कुछ भी नहीं मांगा, अंतकरण की विशुद्धि हो गई. तो वहां विश्वामित्र जी कहने लगे, सुफल मनोरथ हो तुम्हारे, राम लखन सुनि भये सुखारे. सुफल मनोरथ हो तुम्हारा नाही म्हटलं, एकट्या रामाला आशीर्वाद नाही दिला, तुम्हारे अनेक वचने. कारण अंतर्ज्ञानी आहे विश्वामित्रजी, त्यांना माहिती होतं सीतेसोबत उर्मिला सुद्धा आलेली होती आणि लक्ष्मणाने उर्मिलेला सुद्धा पाहिलेला आहे, म्हणून दोघांना आशीर्वाद दिला. सुफल मनोरथ हो तुम्हारे, राम लखन सुनी भये सुखारे. आनंद झाला. आणि इकडे सीतामाई आपल्या सख्यांच्या समवेत गौरी पूजन करण्याकरिता हातामध्ये आरतीचं ताट घेऊन त्या ठिकाणी निघालेल्या आहे. लेके पूजा की थाली, ज्योत मन की जगाली, तेरी आरती उतारो बोली माँ. तू जो दे दे सहारा, सुख जीवन का सारा, तेरे चरणों पे वालो बोली माँ. ओ माँ, अपने सखियों के साथ में जानकी माता आरती करने के लिए निकल पड़ी हैं. जय हो. धूल
अशा प्रकारे अष्टसखींच्या समवेत जानकी माता त्या गौरी मातेच्या मंदिरामध्ये आल्या आणि प्रार्थना करायला लागल्या. आपल्याला सुद्धा ती प्रार्थना सगळ्यांना या ठिकाणी करायची. सगळ्यांनी थोडे हात उंच घ्या आणि जानकी माता इथे उंच वरती येतील आरती करण्याकरिता. आणि रामायणामध्ये जी स्तुती केलेली आहे तीच आपण या ठिकाणी म्हणणार आहोत. म्हणून सर्वांनी हात कंजूशी करू नका, 3च दिवस राहिलेले आहेत. जय हो गौरी माँ तेरी जय हो गौरी माँ, जय हो गौरी माँ तेरी जय हो गौरी माँ, जय हो गौरी माँ तेरी जय हो गौरी माँ, जय हो गौरी माँ तेरी जय हो गौरी माँ. जय जय गिरिवर राज किशोरी, जय महेश मुखचंद चकोरी, जय हो गौरी माँ तेरी जय हो गौरी माँ, जय हो गौरी माँ तेरी जय हो गौरी माँ. नहीं कमाती अमित प्रभाव वेद नहीं जाना, गौरी माँ तेरी जय हो गौरी माँ, जय हो गौरी माँ तेरी जय हो गौरी माँ. भव भव विभव पराभवारिणी, जगत विनोदिनी विश्वधारिणी. जय हो गौरी माँ तेरी जय हो गौरी माँ, जय हो गौरी माँ तेरी जय हो गौरी माँ. जय हो गौरी माँ तेरी जय हो गौरी जय हो जानी गौरी अनुकूल सियहि हर्ष न जाई कही मंजुल मंगल मूल बाम अंग फरकन लगे. आणि जशी आरती केली स्तुती केली जानकी मातेची डावी बाजू फडकायला लागली. जानी गौरी अनुकूल सियहि हर्ष न जाई कही मंजुल मंगल मूल बाम अंग फरकन लगे. बघा यामध्ये सांगितलंय रामचरित मानसमध्ये स्त्रियांची डावी आणि पुरुषांची उजवी बाजू शुभ असते. जर स्त्रियांचा डावा डोळा फडकला तर समजून घ्यायचं काहीतरी शुभ होणार आहे. पुरुषांचा उजवा डोळा फडकला तर काहीतरी शुभ शकू नये. माझ्या जवळचं नाही, हे रामायणामधलं आहे. परंतु फडकायला पाहिजे एका मिनिटाकरिता, एका सेकंदाकरिता. कोणाचा जर अर्धा अर्धा तास फडकत असेल तर काही चांगलं होणार नाही. चामड्याची बिमारी असं समजून घ्यावं. म्हणून सुनु सिय सत्य असीस हमारी, पूजी ही मनोकामना तुम्हारी. नारद बचन सदा सुचि साचा, सोबर मिलहि जाहि मनुराचा. आदि शक्ति जगत जननी